सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावी तो विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं, सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताच्या,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती पाया बरे या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सगळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मी बऱ्याचदा सांगतो संत म्हटलं की त्याच्या पुढे विशेषत्वानं अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव वासुदेवची अंगी आईसे बळ रेडा बोल ज्ञान म्हटलं ज्ञानोबराय शांती म्हटलं की पैठण्यवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेव राय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबराय आज का कुणासतो पण तुमच्या आमच्या समवेत बोलत असताना निरोपाची भाषा बोलतात जाण्याची भाषा बोलतात तुकोबराय मी जातो म्हणतात त्यातही ज्या अर्थी तुकोबराय जातो म्हणतायत त्या अर्थी मामा दोन शक्यता उपलब्ध होतात कोणकोणत्या एक तर तुकोबरायांना कुणीतरी जबरदस्तीने घेऊन चालला असेल नसेल तर मग तुकोबराय स्वतःच्या मर्जीने निघाले असते चतुरी महाराज पुन्हा प्रश्न असा निर्माण या दोन पैकी नेमकी खरी कोणती तुकोबरायांना कुणीतरी जबरदस्तीने घेऊन चालला असेल असं म्हणावं तर पुन्हा विचार असा येतो तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन जातं म्हणावं तर कोण जाईल कोण तुकोबरायांना जबरदस्ती महाराज कोण जाईल काय विचारता माहित नाही का तुम्हाला त्या यमाचे जे किंकर आहेत ते बहु निष्ठुर आहेत काय करतात मारिकी झोडीकी तोडी त्या यमाचे जे दैत्य आहेत यमाचे जे दूत आहेत ते प्रचंड भयानक आहेत ते येतील आणि तुकोबरायांना घेऊन जातील बर ते येतील का जर ते येतील असं म्हणावं तर तुषार बुवा त्या यमाच्या दैत्याची यमाच्या दूताची काय विषाद आहे तुकोबरायांच्या समोर उभा राहील माझ्या तुकोबरायांचं नुसतं नाव जरी तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. माझ्या तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगावरती काटा उभा राहतो. ते एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये आहे. तेवढंच नाही, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तो काळ तुकोबरायांच्या घरी येतो आणि तुकोबरायांची देवपूजा व्हायच्या अगोदर तो काळ येऊन तुकोबरायांना सलाम करतो. एवढा ज्या तुकोबरायांचा अधिकार आहे त्या तुकोबरायांना ते यमाचे किंकर जबरदस्तीने घेऊन जातील काय? हट. मग दुसरा पर्याय शिल्लक राहतो. तुकोबराय स्वतःच्या मर्जीने निघाले. जाणीवपूर्वक ऐका, स्वतःच्या मर्जीनच येतात आणि स्वतःच्या मर्जीनच जातात. त्यांना संत. त्यातही प्रारब्धाचाच विचार केला तर 3 प्रकारचं प्रारब्ध. कोणतं प्रारब्ध? पहिलं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध, दुसरं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध, तिसरं प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध. सोपं करून सांग अप्पा. अनिच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या मर्जीने येताही येत नाही, स्वतःच्या मर्जीने जाताही येत नाही. तुम्ही आम्ही सगळेजण आपल्या मर्जीने आलो काय? 2 जीवामध्ये वासना निर्माण झाली आणि त्या वासनेची शिडी करून आपण या जगात आलो. माझं बोलणं नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या न्यायानं 2 जीवाची वासना म्हणून आपण या जगामध्ये निर्माण झालो. येताना आपल्या मर्जीनं आलो नाही, जाताना आपण आपल्या मर्जीनं जाणार आहे काय? तेवढी ताकद, तेवढं सामर्थ्य भगवंताने आपल्याला दिलं काय? अजिबात नाही दिलं. कधी कोण जाणार आहे, कोणत्या दिवशी कोण जाणार आहे माहित नाही. आणि अजून एक वाक्य बोलतो, कधी कोण जाणार आहे हे माहित नाही म्हणूनच जगण्यात मजा आहे. नाहीतर मामा माणसांनी माळाच्या ऐवजी कॅलेंडर गळ्यात बांधलं. माझा हे शेवटचा दिवस हे जर आधीच कळाला असतं. हे आमच्या गावचे माझे सरपंच. तर त्याच विषयावर पाठीमागल्या 2-3 दिवसापूर्वी आमच्याच गावातला माझ्यापेक्षा कितीतरी बारका पोरगा, माझ्यापेक्षा कितीतरी बारका पोरगा मामा 4-5च्या सुमाराला आम्ही दोघं त्या ह्याच्या दुकानात कटिंग कापायला मला जायचं म्हणून मी आणि त्याच्या गडबडीने अडचण एक झाली. मामा मी बोललो नाही त्याच्यावर. का म्हणून बोललो नाही? आपल्या गडबडीनं माझ्या मागं बसलो होतं. ती बी मोबाईल मध्ये बघत होतं. ती तरी काय माझ्याबरोबर बोलायला धडपडत होतं. ती मोबाईल मध्ये बघत होती. मी समोर बसलो. माझं झालं आपण मी निघून गेलो. माझ्यानंतर तोच त्या खुर्चीवर बसला आणि तो त्या खुर्चीवर बसला. त्याच दिवशी संध्याकाळी झोपला आणि झोपल्यावर पुन्हा उठलाच नाही. बागवच्याचा पोरगा प्रशांत. आता काल घडलेली घटना. पण काल त्याच्या आईनं सरपंच पदाची शपथ घेतली. कालची घटना. काल त्याच्या आईनं सरपंच पदाची शपथ घेतली. त्याच्या 2च दिवस अगोदर कितीतरी माझ्यापेक्षा माणसं करू मला ते गेलं याचं वाईट वाटलंच वाटतं. त्याच्यापेक्षा वाईट कसंच वाटतं गेले आपण त्याला. मग त्यात आमचा फुगीरपणा म्हणा, गमेंट म्हणा, अहंकार म्हणा, काय तुम्हाला जोडायचंय गडबड असल्या कारण त्या दिवसापासून मन असं कचारलं काय का सुना गाड्या बोलून घेतलं पैसे गाळ्याचे नाही गाळ्याचे. अहो माहित नाही काय त्याचा नंबर लागला म्हणजे आपण कुठं आलो. आपल्याला सुद्धा कधी ना कधी हे जग सोडून जायचंच आहे. माहिती तर कुणालाच नाही. बसलेल्या पैकी कुणाला आधी खूप असायचंय. बरं त्याला काय वयाचं बंधन नाही, त्याला काय काळाचं बंधन नाही, त्याला काय देशाचं बंधन नाही. असंही काय म्हाताराच माणूस जायला करणार आहे काही नाही. आपण आपल्या मर्जीनं आलो नाही, आपल्या मर्जीनं जाणार नाही. आपण जगतो त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणायचं. देव आणावा लागतो. तो स्वतःच्या मर्जीनं येत नाही. आणेला रुपाबळे करुणी खरे हरिदास. त्याला बोलवून घ्यावा लागतो. स्वतःच्या मर्जीनं तो येत नाही. जोपर्यंत द्रौपदीने एका हाताने वस्त्र धरलं आणि एका हाताने त्याला बोलवलं तोपर्यंत आला नाही. उलट तो हसला. उलट तो हसला. भाऊ कशा पाय हसला?
द्रौपदीकडे बघून का हसत होता? 10 हत्तीचं बळ असणारा दुःशासन साडी खेचतो आणि द्रौपदी साडीला हात लावते. साडीला हात लावते याचा अर्थ असा आहे, तिला वाटतं माझं रक्षण माझं मी स्वतः करीन म्हणून. अशी त्याची धारणा होती. एक हात वर केला तर तो आला नाही. कवा आला? दोन्ही हात वर करावं. एका हाताने अभिमान धरला होता ना, मी वाचवू शकते स्वतःला म्हणून, आणि जेव्हा ध्यानात आलं ह्यो अभिमान सोडून दिला आणि देवा तुझ्याशिवाय मला कुणीच नाही म्हणून 2 हात जेव्हा वर केलं तवा आला. आल्या आल्या भांडली ती बहीण आहे ती. आल्या आल्या भांडली. ती म्हणे देवा देवा असं का केलं? कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया? पुढं काय वेळ का सखया? नीट ऐका, वेळ का सखया लावियला. देव म्हणे माझ्या वाळ घेते काय? वेळ का सखया लावियला. एकदाच सांग फक्त, वेळ म्या लावला का तो लावला? नाही वेळ लागला माझं त्याच्या बदली दुमत नाही. तू फक्त एकदा म्हण, वेळ म्या लावला का तो लावला. जोपर्यंत तो अनन्य भावाने शरण येत नाही तोपर्यंत मी कवाच भावाशिवाय तो येतच नाही. द्रौपदीनं हाक मारल्यानंतर आला, अनन्य भावाने बोलवलं तेव्हा आला. स्वतःच्या मर्जीने यायची त्याला परवानगी नाही. गजेंद्राचा पाय नखराने पकडला. गजेंद्र तडपडत होता आणि स्वतः वाटण्याचा प्रयत्न करत होता. तोवर तो आला नाही. पण ज्या क्षणाला गजेंद्राला कळालं, बरं गजेंद्राला फुगीरपणा वाटला. कशाचा? माझी पोरं बाळं मला सोडावतेली, माझ्या बायका मला सोडावतेला. जेव्हा सगळी निघून गेली तेव्हा ध्यान झालं कुणाच. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्याच्याशिवाय तुला सोडवणार कोणीच नाही. गजेंद्राने ज्या क्षणाला ते पुष्प घेतलं त्याच्या दिशेने फेकलं तेव्हा आला. बोलवल्याशिवाय आला नाही. द्रौपदीनं बोलवल्याशिवाय आला नाही. तो बोलवल्याशिवाय येत नाही. त्याला देव म्हणा. स्वतःच्या मर्जीने येता येत नाही, जाता येत नाही. त्याला जीव म्हणा. आणि स्वतःच्या मर्जीनच येतात आणि स्वतःच्या मर्जीनच जातात. त्यांना संत म्हणा. येताना आलो म्हणून आले. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. येताना आलो म्हणून आले, जाताना जातो म्हणून गेले. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. महाराज जातो म्हणता खरं, पण निघाला कुठं? तेव्हा उत्तर दिलं, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. तुकोबराय असं जर बोलाल तर मग आम्हाला कळायचं नाही. आहात तुम्ही देहू मध्ये, विराजमान आहे देहू मध्ये, बसलाय देहू मध्ये, देहूचे तुम्ही आणि परत म्हणता आम्ही जातो आमच्या गावाला. म्हणजे देहून तुम्ही अजून कुठल्या गावाला जाणार आहे? तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, लेकरांनो मुळापासून सांगायचं झालं तर तुकाराम हे माझं नाव नाही, देहू हे माझं गाव नाही. मुळात जगद्गुरु तुका अवतार नाम यार. संप्रदाय सकळांचा येथून या. मी नामदेवरायाच्या अवतारात शपथ घेतली होती, भगवंता तुझे शतकोटी अभंग लिहीन. त्या अवतारात माझ्या सहित माझ्या घरातली 14 माणसं आणि त्या परभणीची पुरवणी गंगाखेडची जणी आम्ही 15 जणांनी मिळून अभंग लिहिले. पण अभंग झाले 96 आणि त्याच वेळेला आम्ही सर्वांनी समाधी घेतली. कार्य अपूर्ण राहिलं. एक दिवशी वैकुंठात बसल्यावर जगाचा बाप मला हाक मारतो, नाम्या जी देवा, नाम्या कार्य अपूर्ण ठेवून आला लेकरा, तेवढ्यासाठी तुला माघारी जावं. 52 वर्ष श्राद्धाला गुरुवर्य काका महाराज पाहणे आले होते आणि त्यांनी त्या कीर्तनाचे गोड दृष्टांत सांगितला होता. एका शिष्यानं गुरुसाठी पेन आणला होता आणि पेन आणल्यावर त्या शिष्यानं स्वतःचा पदरचा 1 रुपया त्यात घातला होता. 1 रुपया कमी पडला पेन आणताना.
1 रुपया त्यात घातला आणि तो पेन आणून गुरुजींच्या हातात दिला. गुरुजींनी पेन हातात घेतला, म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, झालं बरोबर. नाही, 1 रुपया कमी पडला. हो, कुठला भरला? म्हणला माझ्या पदरचा भरला. गुरुजी म्हणले तर एवढा रुपया जर. ते म्हणला नको, राहू द्या गुरुजी. तेव्हा गुरुजींचं वाक्य आहे, हे रुपया घे, नाही तर हे रुपया फेडायसाठी मला पुन्हा जन्म घ्यावा. ज्याने ज्याने लोबाडलंय, ज्याने ज्याने माना मुरगायले ते त्याने आपला आपला हिशोब करा. मी फक्त रुपयाचा हिशोब सांगितला आणि ते पदरचं नाही. ज्यांचं ऐकलं त्यांचं नाव घेऊन सांगितलं तुम्हाला, ते नाव घेऊन सांगितलं तुम्हाला तो हिशोब दिल्याशिवाय सुट्टी नाहीच आहे तुम्हाला. ऐका शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब तुम्हाला कधी ना कधी कुठं ना कुठं पण चुकवावा लागणार आहे. नाम्या लेकरा, शपथ घेतली होती, काम अपूर्ण ठेवलं म्हणून तुला पुन्हा जन्माला जावं लागेल. नामदेवराय जगाच्या बापाला सांगतात, नको देवा, अरे त्या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यायची इच्छा राहिली नाही. तिथं कुणी कुणाला चांगलं म्हणत नाही, तिथं कुणी कुणाशी चांगलं वागत नाही, एकमेकांची माणसं वैरी झाल्यात, नकोच तिथं जन्माला जायला. त्यावेळेला त्या जगाच्या बापानं सांगितलं होतं, नाम्या तू जन्माला जा, तुला घ्यायला मी स्वतः येईन. त्याने पाठवलं म्हणून इथपर्यंत आलो, नाहीतर मी तुकाराम नाही. तुकाराम हे माझं नाव नाही, देहू हे माझं गाव नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलले जे ऋषी 7 भावे वर्ताया, आणि जिथून आलो तिथं मी माघारी निघालो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. पण महाराज अडचण अशी आहे, तुम्ही जर आलाच होता तर थांबायला पाहिजे. येऊ नाही आज, थांबायला काय हरकत? तुकोबराय सांगतात, लेकरांनो, जाणाऱ्यापैकी कुणालाच जावं असं वाटत नाही. जायला आमचं सांगण्यापेक्षा मामांनी गेल्या वर्षी देह ठेवला. तुम्ही सगळे तात्या म्हणायचं, जाऊ वाटला सगळं नाही राव. 2 दिवस गावाला जायचं म्हणलं तरी माणसातून पाय निघत नाही घरात. काही नाही, त्या नातवंडात, त्या लेकरा बाळात, पुरी बाळात जीव गुंतलेला असतो. तुम्ही किती म्हणा, आपण किती परमार्थ केल्यावर आपल्याला नातवंडाबद्दल प्रेम वाटायचं नाही. काय माणसाचा जन्म जे मुदलापेक्षा याजाव जीव जरा जास्त आहे. काय म्हणला बुवा, मुदलापेक्षा याजाव जरा जास्त जीव आहे. लेकरापेक्षा नातवंड जरा जवळचीच वाटत. गास नाही. एकदा अकबराने सहज बिरबलाला विचारलं, समजा चुकून एखाद्याने माझी दाढी वडली तर मी त्याला काय शिक्षा देईन? बिरबल म्हणला, काही नाही, उलट तुम्ही त्याचं कौतुक करा. ते म्हणे, कस काय गास आहे माझी दाढी वाढायचं? बिरबल सांगतो, तुमची दाढी फक्त तुमचं नातवंडच वडू शकतो. तुम्हाला त्याचं कौतुकच वाटणार. त्यांनी काय बी करू द्या. नाहीतर बरेच आजोबा मी नातवंडासाठी घोडा खेळताना जो कुणा पुढं झुकला नाही. आता गाव अक्क तडपडलं पण तो कुणा पुढं झुकला नाही. पण नातवंड म्हणलं मला घोडा खेळायचा आहे, त्या क्षणाला कधीच गुडघ्यावर न आलेला आजोबा नातवंडासाठी गुडघ्यावर आला. तुम्ही मान्य करा, नाही तर नका करू. नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र आणि आजोबा हा नातूचा पहिला मित्र. तिथे त्याचा पहिला मित्र आहे. शेवटी जावं वाटत नसतं हो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला त्या लेकरांची आठवण येते. प्रत्येक क्षणाला जेव्हा अखेरचा श्वास घेत असते त्या लेकरांची आठवण येत असेल. पण मनापासून सांगितलं असेल, लेकरांनो, जावं असं वाटतच नाही, कुणालाच वाटत नाही, पण जावं लागतं. त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कसं आहे? कोणतं कारण आहे? वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. त्या जगाच्या बापानं बोलवलं आणि त्याने बोलवलं म्हणून फक्त मला जावं लागतं, नाहीतर मला हे थांबावं असं वाटत होतं. बराय, शेवटी एवढंच सांगा, आयुष्यभर तुम्ही चांगलं वागला, आयुष्यभर तुम्ही लोकांसाठी परमार्थ केला, त्या जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला, बदल्यात तुम्हाला काय मिळालं? काय साधलं? काय तुम्ही? एक तर प्रपंच आणि
परमार्थ या दोन गोष्टी स्वतंत्र स्वतंत्र मोजायच्या. संपत्तीनं मोजायचा त्याचं नाव प्रपंच, आणि साधनेने मोजायचं त्याचं नाव परमार्थ. बाबा अजून सांगू, प्रपंच चांगला केला की परिस्थिती सुधारते. प्रपंच चांगला केला, नीतिमत्तेचा केला, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या तुकोबरायांनी तेच साधले. नाहीतर आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके पुत्री खरं राखीची, ही तुकोबरायांची अवस्था. पण ही अवस्था असणारे तुकोबराय सुद्धा जगाच्या तुझी न लगे दसुडी, तुझी दसुडी सुद्धा नको आहे मला अजिबात. काय म्हणे अहो तुमच्या घरात तुम्हाला खायला अन्न नाही, कोणी सांगितलं तुला? तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडून नका देवा. आनंदाचे लाडू खातो, आई बाप बायको मुलगा एवढी मिली आणि जगाच्या बापासमोर उभा राहिले तेव्हा म्हणतात बरे झाले देवा. सोपाय का हे? सोपाय? सहज ठेच लागली तरी माणूस म्हणतो मी माळ घालून मला ठेच. नाही मी समजून सांगतोय, नीट समजून घ्या. तुकोबराय सांगणं सोपं आहे, तुकोबराय कीर्तनात मांडणं सोपं आहे, तुकोबराय लिहिणं सोपं आहे, तुकोबराय बोलणं सोपं आहे, होणं सोपं नाही. तसा महात्मा युगायुगातून एकदाच होत असतो, एकदाच. ऐकताय महाराज? आयुष्यभर चांगलं वागलं, फळ काय मिळालं ते सांगा. एक तर मुक्ती नकोच म्हणले होते, न लगे मुक्ती मिळवलं नेमकं काय? काही नाही लेकरांना. काय मिळवलं हे जर विचारत असाल तर सर्वसामान्य जीवाच्या पिंडाला कधी कधी कावळा शिवत नाही. कावळा नाही शिवला तर त्याला दोन उपाय आहे. कणकणच कावळा नाही शिवला तर एक तर देशी गाय आणावी लागते, नाही तर दरबाचा कावळा करावा लागतो. बहुतेक आपण देशी गायच आणतो. देशी गाय आणली, त्याच्या पुढं उभा केली, तरी बी त्या मुक्या जित्राबाने बी स्पर्श केला नाही, ती पळून गेलं. बसलेली माणसं म्हणली आव काळ, आव काय, आव का देव का काय नाही, त्याला परवानगी नाही. सर्वसामान्य जीवाच्या पिंडाला कावळा स्पर्श करत नाही, सर्वसामान्य जीवाच्या पिंडाला देशी गाय स्पर्श करत नाही. तुकोबराय सांगतात मी आयुष्यभर परमार्थ केला, दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे. मी माझ्या आयुष्यामध्ये शिंक दिले असेल, मी माझ्या आयुष्यामध्ये जांभळे दिले असेल, मी माझ्या आयुष्यामध्ये खोकलो असेल, तेवढाच वेळ वाया घालवला, पण त्याचं फळ असं मिळालं. जगाचा बाप शेवटी माझ्यापर्यंत आला आणि मला सदेह घेऊन वैकुंठाला गेला. याच्यापेक्षा वेगळं मिळवायचं तरी काय असतं? अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुणी सहित झाला गुप्त तुका, गेलोच नसतो पण जावं लागतं. त्याचं कारण एवढंच, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो काहीसा या अर्थाचा, तीन चरणाचा निरोपाच्या प्रकरणातला जातो म्हणणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा बाप, या परिवाराचे वडील. तुम्ही कोणताही शब्द जोडा, कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा. आदरणीय विष्णू संभाजी सोनवलकर तात्या म्हणायचे. आदरणीय विष्णू संभाजी सोनवलकर तात्या म्हणायचे तुम्ही सगळे. संबंध आयुष्याच्या बाबतीत जर विचार केला तर विशाल बुवा संघर्षमय आयुष्य. 4 जण भाऊ, आदरणीय आबासाहेब असतील,
मला वाटतं दुसरा नंबर तात्याचा, तिसरा नंबर वामन मामाचा, चौथा नंबर आदरणीय बाळासाहेब बाळू मामा. माणिक मामा, आम्ही येताना ठोंबरे पाहुणे, मी पुण्यापासून बोलतच आलो. आपल्या सगळ्यांचाच जर भूतकाळ बघितला तर किती संघर्ष, किती गरिबी, त्याची चर्चाच कीर्तनात करायला नको. एवढा सगळ्यांनी संघर्ष बघितला. ह्या संघर्षातनं आज तुषार बुवा कुठेतरी चांगले दिवस आले. आज पोरांनी कर्तृत्व केलं, पोरं मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. आपल्या आपल्या पद्धतीनं पोरं हे सगळं सुखाचं आयुष्य जगतायत. आई बापाला कौतुक वाटावं असं पोरांनी काहीतरी करून दाखवलंय. म्हणजे एक आहे, दुःखाचे दिवस आता संपल्यात आणि आता सुखाच्या दिवसाची सुरुवात झाली. पण का कुणास ठाऊक देव असं करत अस, दुःखाचा दिवस भोगून घेतो आणि नेमकं सुखाच्या दिवसाच्या तोंडाला उभा राहिला. त्या बनगर खोरीतलं राऊत पाहुणं बघा, हे जणाच्या दीर्घला त्यांच्या तिथं फडा चढ आहे. बंगल्याची टोपी कुणाची सगळ्यात उंच असावी, परपंचात फडा चढवी असावी, तसं नाही असं. आणि चांगली आहे तिथे बघा तुम्ही कधीतरी एकदा. अगदी लय मोठा बंगलं बांधलं त्यांनी, कष्टाव आहे तिथे, प्रामाणिकपणाच आहे. सगळ्यात उंच टोपी केली, सगळ्यात उंच लय मोठा बंगला बांधला. दारात वृंदावन मस्त बंगला बांधला. रंगाचं काम चालू. आता रंगाचं काम पुरं करायचं आणि जुन्या घरातलं साहित्य नव्या घरात टाकायचं. रंगाचं काम शेवटचा हात चालू. उद्यापासून रंग देणारा गडी यायचं बंद करायचं आणि त्या दिवशी तुळशीला टिकून बसलं बस. लय गरीब बघितली त्या माणसाने जवळ. बरं त्यांनीच नाही, मी हेच सांगतो, का कुणास ठाऊक देव असं करत असत. दुःखाचे दिवस सोसायला लावतो आणि नेमकं सुखाच्या दिवसाच्या तोंडाला माणसाला स्वतःकडे बोलवून घेतो. ए आज त्या तिन्ही पोरे असतील. आदरणीय दत्तात्रय नावाचा मुलगा आहे. या चारही लेकरांच्या बाबतीत विचार करता, या चारही लेकरांनी बापाचा संघर्ष जवळून बघितलाय. या चारही लेकरांनी बापाचं जगणं जवळून बघितलंय. बहुतेक भगवंतानं काही गोष्टी कमीच दिल्या. एका किडनीवरती आयुष्य जगावं लागलं आणि तेवढं आयुष्य जगत असताना साखरेचा त्रास आहे. घरातली लपवून ठेवत होती. मग काय करायचं, राहणार जायचं. सगळ्यांना एकच वाटत होतं आपलं तात्या आपल्या जवळ असावं. सगळ्यांना एकच वाटत होतं आपला बाप आपल्या जवळ असावा. भावंडांना वाटत होता आपला भाऊ आपल्या जवळ असावा. पण शेवटी का कुणास ठाऊक त्या जगाच्या बापाला हे सगळं मान्य झालं नाही. आणि त्या जगाच्या बापानं त्या काळानं घाला घातला. या समस्त सोनवलकर परिवाराच्या आनंदावरती त्याने पाणी टाकलं. समस्त सोनवलकर परिवार त्याने दुःखात लोटला. गेल्या वर्षी आदरणीय तात्यांनी देह ठेवला आणि ज्या क्षणाला तात्यांनी देह ठेवला तेव्हापासून ही चारही लेकरं सैरभैर झाली. त्या मुलींच्या बाबतीत विचार करता, त्या विमलताई असतील, त्या स्वातीताई असतील, त्या वर्षाताई असतील, या तिन्ही पोरींच्या डोळ्याला आपसूक पाणी येतं. आज सुद्धा पोरी माहेरी येऊन उभा राहतात. मुंबई सारख्या शहरातून पोरी दारात येऊन उभा राहतात. या सताड उघड्या दाराकडे बघतात. तेव्हा त्या दाराकडे बघतात, वाटतं कुठल्या तरी एका घरात तात्या बाहेर येतील. आलीस का ग वर्षा, आलीस का ग स्वाती म्हणून तोंडावरून हात फिरवतील. पोरी बरं आहे का म्हणून विचारतील. गेले वर्ष झालं दार तशीच उघडे आहेत, पण एका सुद्धा घरातून तो बाप बाहेर आला नाही. एका सुद्धा घरातून तात्या बाहेर आले नाहीत. विचाराच्या पोरींना, जेव्हा पोरी एकट्या असतात, आठवणीचं माणसाचं काय वैर आहे कोणास ठाऊक. आठवण माणसात कधीच येत नाही, माणसं नसताना येते तिचं नाव आहे आठवण. पोरी जेव्हा एकंटी असतात, कधीतरी भांडी घासायच्या निमित्ताने बसतात. हातातलं भांड झापच्या जागेवर खाली गळून पडत. नळाच्या पाण्यापेक्षा डोळ्यातलं पाणी त्या भांड्यावर जास्त पडत. बसल्या जाग्यावर तात्यांची आठवण येते. वाटतं तात्या
तुम्ही होता तोपर्यंत त्या दारात यायला मजा होती, तुम्ही होता तोपर्यंत त्या घरात प्रेम होत, तुम्ही येता होता तोपर्यंत आपुलकी वाटायची. कधी आलं तरी तोंडावरून हात तर त्या रस्त्यापर्यंत जायचा. लय पैसे नसायचे खिशात, कधी 50 रुपयाची नोट असेल, 20 रुपयाची नोट असेल, पोरीच्या हातावर ठेवायची. पोरींनी माघारी द्यायचं, नको तात्या आहेत आमच्याकडे, नाहीत म्हणून नाही देत, घेऊन जा. आणि जाता जाता फलटणातनं पोरांना खायला नाही आणि सांग म्हणावं तात्यांनी दिलंय. ते सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर राहिल्या, पण हक्काचे 10-20 रुपये देणारा बाप आता घरात राहिला. ते तिन्ही पोरी असतील, आदरणीय दत्तात्रयजी असतील, तात्यांची भावंड असतील, आज सुद्धा त्या पांडुरंगाकडे बघतात आणि विचारतात, देवा काय वाईट केला मी, काय गुन्हा होता आमचा तो. कधी कुणाबरोबर वाईट वागलो नाही, कधी कुणाला वाईट बोललो नाही, कुणाच्या वाळल्या पातळ्यावर पाय नाही. आम्ही तुझ्याबद्दल ऐकलंय तू चांगल्याच्या मागे उभा राहतो म्हणून. एवढं सगळं असताना सुद्धा देवा का म्हणून तू आमचा वैरी झाला. का रे वैराग का म्हणजे नेमकं आमचं चुकलं काय होतं ते तरी आयुष्यभराची वारी आहे, गळ्यात माळ आहेत आमच्या. देवा एवढं असताना बर बर तुझा बोबाटा असा आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
तुझ्याबद्दल ऐकलंय आम्ही. खरं सांगू, आम्ही देवा तुझी केली होती आशा. आम्हाला वाटत होतं तू आमच्या सोबत राहशील म्हणून. तुझ्या कृपेने आमचा बाप आमच्या जवळ राहिला. बरवे ऋषिकेशा कडू आले. बरं झालं कळालं ते. पण तू वैरी झाला. तू मान्य कर, नाही तर नको करू. तुला वाटत असं आमचा बाप मेला. अजिबात नाही. माझ्या लेखी देव मेला. असो त्याला असेल, त्याला असेल, त्याला असेल. आमचा देव मरून गेला. हे काय, ही तक्रार आपलीच नाही, बहुतांची तक्रार हीच आहे. ज्याच्या घरातून माणूस जात, कोणाच्या नावाने रडतय माणूस. द्यावा त्याला न्यायच्या ऐवजी तक्रार कुणाकडे आहे. पण आपण सर्वसामान्य माणसं आहे मामा. मी 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 मोठ्या मोठ्या महारथीचं नाव घेऊन सांगतो, त्यांनी सुद्धा देवाकडे तक्रार केली. ती शेवटाला झाला असं, युद्ध संपून 51 दिवस झाले. किती? 51 दिवस झाले. तरी एक महात्मा प्राण सोडत नव्हता. शरीराला 113 बाण लागले. रणांगणावर जसाच्या तसा पडू ना. कोणीतरी म्हणलं ते उत्तरायणाची वाट बघत होती. काही नाही, उत्तरायणाची वगैरे अजिबात वाट बघत नव्हती. त्याचं कारण असं आहे. मिलिंद बुवा, तुम्ही कीर्तन करता, मी थोडस धाडसाने बोलतो, स्पष्ट ऐका. महात्मे चांगल्या तिथीला देह ठेवत नाहीत. नीट ऐका. महात्मे चांगल्या तिथीला देह ठेवत नाहीत. महात्मे ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी चांगली होत असते. ती तिथी चांगली होत असते. त्यांनी देह ठेवला की तिथी पवित्र होत. त्यामुळे त्यांना गरज नव्हती ह्या सगळ्याची. 51 दिवस शरपंजरीत पडले. श्रीकृष्ण इकडं त्या धर्मराज युधिष्ठराच्या समोर उभा राहिला. युधिष्ठराने कपाळाला हात लावला. श्रीकृष्ण परमात्मा विचारतो, अरे राजा झाला ना, आता कशासाठी कपाळाला? ज्याच्यासाठी एवढं सगळं करायला लावलं, ते मिळाल्यावर सुखात राहिला पाहिजे ना, ह्याच्यासाठीच बांधलाय ना. हे काय का धर्मराज युधिष्ठराचं वाक्य त्या वेळी खरं होतं ना, आज बी खरं आहे. धर्मराज युधिष्ठिर कृष्णाकडे बघतो, कृष्णाला धर्मराज युधिष्ठिर सांगतो, देवा देवा देवा, हे भगवंता, सहज मिळालं त्याला दूध म्हणा, मागून मिळालं त्याला पाणी म्हणा, आणि वरबडून घेतलं तर त्याला रक्त म्हणा. काय म्हणला बुवा, परत सांगा. कुठल्याही गोष्टीला हेच जोडायचं. एखादी गोष्ट सहजतेनं आपल्याला मिळाली, दूध म्हणा. आपण एखाद्याकडे ती मागून घेतली, महत्व कमी झालं, त्याला पाणी म्हणा. आणि एखाद्याची हिसकून घेतली, त्याला रक्त म्हणा. देवा, हे राज्य मला सहज मिळालं नाही, मागून त्यांनी दिलं नाही, मग नाईलाजानं माझ्याच भावंडाचा जीव घेऊन मला ती वरबुडून घ्यावं लागलं. तुला दिसताना हे सोन्याचं राज्य दिसत असेल, माझ्यासाठी हे रक्त आहे. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, जी अवस्था अर्जुनरावाची युद्धाच्या आधी झाली ती हे जी युद्ध झाल्यावर झाली. त्याला भगवद्गीता सांगून त्याला शहाणा केला. त्याला भगवद्गीता सांगायला पाहिजे. श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगायचा प्रयत्न केला, पण धर्मराज युधिष्ठराच्या ते लक्षात आले नाही. म्हणून धर्मराज युधिष्ठराचा हात हातात घेतला आणि म्हणले, चल, माझ्याकडून कळत नसली तर ह्या जगात असा एक योद्धा आहे जो तुला भगवद्गीता स्पष्ट करून सांगू शकतो. म्हणून 51 दिवस बाणाच्या टोकावर पडलेल्या त्या महात्म्याजवळ, त्या वीर योद्ध्याजवळ धर्मराज युधिष्ठराला घेऊन गेले. बघितलं, शरीर वृक्ष झालं होतं, ओठ कोरडे पडले होते, डोळे खोपणेपर्यंत खोल गेले. भगवान श्रीकृष्ण जवळ गेले, हात हातात घेतला आणि श्रीकृष्णाने हात मारले. पितामहा, पितामहा, एवढे डोळे उघडले. कोण? कृष्ण आला. हा, मला खात्री होती तो येणार.
मला विश्वास होता तू येणार, तुला यावं लागलं. श्रीकृष्ण परमात्मा म्हणे तुमच्यासाठी नाही आलो. धर्मराज युधिष्ठिराला भगवद्गीता सांगायला कोणी भेटलं नाही तर लबाड बोलू नको कृष्ण. मरताना जगाचा बाप समोर असावा ही माझी इच्छा आहे, म्हणून तुला इथपर्यंत यावं लागलं. पण ऐक श्रीकृष्ण, मला तुझं हे रूप नाही बघायचं. असा डोक्याला मोरपंख लावलेला, हातात बासरी घेतलेला देखना कृष्ण मला बघायचं नाही. योद्ध्याला मरताना सौंदर्य बघून मरू वाटत नाही, पराक्रम बघून मरू वाटत. मला तुझं ते रूप बघायचं. ते कोणतं? जे तू मैदानात धारण केलतो, जे तू युद्धात धारण केलतो, ते रूप मला बघायचं. युद्धात कोणतं? आठव ना, आठव. ज्या क्षणाला दुर्योधन माझ्यावरती चिडला आणि दुर्योधन माझ्यावर चिडून म्हणला, हे 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 वीर योद्धा, स्वतःला वीर योद्धा म्हणून घेतोस, पितामह म्हणून घेतोस. ऐक, जर स्वतःला पितामह म्हणून घेत असशील तर माझ्याकडली माणसं पटापट मारायला लागली आणि पांडव 5 असून त्यातला आजपर्यंत एक सुद्धा मेला नाही. जर असंच लढणार असाल तर द्या फेकून ती शस्त्र. दुर्योधन चिडल्या क्षणी मी त्या क्षणाला शपथ घेतली. मी शपथ घेतली, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करेल. हे पण केला. कपटी आहे तू, तो पण हाणून पाडला. हे बघितलं, मी पण केलता, पृथ्वी निष्पांडवी करेल. खरं तर काळजी पांडवांनी करायला पाहिजे होती. पांडव निवांत होते, तू काळजीत पडला. पांडव निवांत होते, तुझ्या डोळ्याला पाणी येत होत. तुला माहिती होता जर भीष्माने पण केलाय तर तो खरा करणार म्हणजे करणार. तू त्याच्यावरती कपटनीती केली श्रीकृष्ण. पहाटेच्या वेळेला मी माझी साधना करत असताना, पहाटेच्या वेळेला मी माझा नित्यनम करत असताना कुणीतरी स्त्री आली. तिनं माझ्या पायाला हात लावला. तिने आवर्जून बांगड्या वाजवल्या. पत्त्या म्हणून वाजवल्या. तिने आवर्जून बांगड्या वाजवल्या. ज्या अर्थी बांगड्या वाजतायत त्या अर्थी कुणीतरी स्त्री आहे, पतिव्रता स्त्री आहे. म्हणून मी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. त्या क्षणाला द्रौपदीनं चेहऱ्यावरचा पदर मागे घेतला आणि मला विचारलं, पितामह, जर अखंड सौभाग्यवती भव म्हणत असाल तर मग काल घेतलेली शपथ खरी का आता दिलेला आशीर्वाद खरा? नेमकं ह्यातलं खरं काय? द्रौपदी दिसली. मी द्रौपदीला सांगितलं, खऱ्या खोट्याचा निवाडा पुन्हा करू, पण घरंदाज स्त्रीनं एकटं अंधारासोबत बाहेर कधीच पडू नये. हे नियम आहे. तो नियम कसा मोडला? म्हणली एकटी कुठं आहे? मग कोण आलं सोबत? माझा सेवक घेऊन आले. भीष्म पितामह उठले, द्रौपदीला सोबत घेतलं आणि कोण तुझा सेवक म्हणून बघायला बाहेर आले. बाहेर आले तेव्हा डोक्यावरती भली मोठी घोंगडी घेऊन, हातामध्ये कंदील घेऊन, बगलेला द्रौपदीच्या चपला मारून एक सेवक उभा राहिला होता. भीष्म पितामहाने डोक्यावरची घोंगडी बाजूला केली, हातातला कंदील त्याच्या समोर धरला आणि ज्या क्षणाला कंदील बघितला त्या क्षणाला भीष्म पितामहाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या चपला अशा बगलला मारल्या होत्या आणि निमुटपणे खाली मान घालून उभा राहिला होता. भीष्म पितामहाने ते बघितलं. अरे श्रीकृष्णा, किती 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 वाईट वागशील माझ्यावर. मी काल शपथ घेतली होती पृथ्वी निष्पांडवी करेन म्हणून. आज त्या द्रौपदी बरोबर आला. एखाद्याला सांभाळायचं म्हणजे किती सांभाळत असशील. एखाद्याला सांभाळायचं म्हणजे द्रौपदीच्या चपला श्रीकृष्णा तू बगले धरून उभा राहिला. कुणाला कधी मारायचं, कुणाला कधी तारायचं तुझ्या हातात. कुणाला जगवायचं, कुणाला मारून टाकायचं तुझ्या हातात. तुझ्या सत्तेशिवाय हे सूर्य चालत नाही. तुझ्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही. तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. एवढा अधिकारी ह्या सुळाला किती दिवस कीर्तन करायला लावायची
आणि कुठल्या दिवशी 16च्या दारात मंडप घालायचा हे तुझ्या हातात आहे. एवढा अधिकारी तू. द्रौपदीच्या चपला बगलत धरून उभा राहतो श्रीकृष्णा. सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका, सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका, सिरी धरुणी झाले पादुका, सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका. सत्या भावाला काही सत्या भावाला उजळ नाही अंगीकारी, नाही अंगीकारी. सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका, सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका, सेवकाच्या सिरी धरुणी झाले पादुका, वा, सेवकाच्या श्री धरून चाले पादुका. देवा, त्या द्रौपदीच्या चपला तो बगलाला मारल्या. द्रौपदीकडे बघितलं आणि त्या क्षणाला भीष्म पितामहाने सांगितलं, द्रौपदी विचारलं ना मला, शपथ खरी का आशीर्वाद खरा? जर श्रीकृष्ण तुझ्या पादुका घेऊन हातात उभा राहिला असेल तर माझी शपथ खोटी होईल, पण माझा आशीर्वाद मात्र खरा होईल. श्रीकृष्णा, मला तुला विचार, मरणाच्या दारात उभा आहे, मरणाच्या दारात उभा आहे, 113 बाण लागले तर श्रीकृष्णाला विचारतो, श्रीकृष्णा तू द्रौपदीसाठी, त्या पांडवांसाठी चपला बगलाला धरून उभा राहिला. मला एक विचारायचंय, माझं काय वाटतं ना आपल्याला काय आम्ही चुकीचं वागलो म्हणून देवा ही शिक्षा राहा आम्हाला. हितच विषय आहे आपला. हे परिवार म्हणतो ना, देवा तुझा माझा कार्यवाही राखता, हितच आहे की. ए श्रीकृष्णा, काय चुकलं होतं माझं बरं सांगू? शंतनू आणि गंगा या दोघांच्या पोटी जन्म झाला माझा. त्यात बी गंगेने शंतनूला शपथ घातली होती. कोणती? जर मला एखादा प्रश्न विचारला मी निघून जाणार. काय शपथ होती? नवऱ्याला सांगितलं होतं, तुम्ही जर मला कधी काही विचारलं मी निघून जाणार. 7 मुलं झाली आणि 7च्या 7 मुलं गंगेने प्रवाहात सोडून दिली. जन्माला आलेली मुलं जर ती प्रवाहात सोडते तर तिला अडवलं पाहिजे, तिला थांबवलं पाहिजे. 8व्या मुलाच्या वेळी मात्र तो शंतनू समोर आला आणि शंतनूने गंगेला विचारलं, गंगे का म्हणून हे पाप करत असेल? का प्रश्न विचारला. गंगेने ते मूल त्याच्या हातात दिलं, निघून गेलं. 8वा होता, त्याचं नाव देवव्रत. कितवा अवतार? आणि अजून ध्यानात ठेवायचं, देव बहुतेकदा जन्माला येताना 8व्या नंबरला येतो. कसं काय? का बरं 8वाच नंबर? मराठीत ज्यानी यस पप्पावाल्याने डोकं लावायचं नाही ह्याला. मराठीत लिहिलं तर 8 हे एकमेव आकडा आहे ज्याला गाठ नाही. बिगर गाठीचा आहे. 1च्या टकोऱ्यावर गाठ आहे, 2च्या पोटाला गाठ आहे, 3च्या पायात गाठ आहे, 4 गाठीचा आहे. नुसती गाठच आहे 4. 5च्या खांद्यावर गाठ आहे, 6च्या कोपऱ्याला गाठ आहे, 7 आतल्या गाठीचा आहे. नाही तुम्ही बघा, 7 आतल्या गाठीचा आहे, 8 बिगर गाठीचा आहे आणि 9च्या खांद्यावर गाठ आहे. एकमेव आकडा आहे ज्याला गाठ नाही. ह्याच्यावरून एवढंच ओळखायचं, देवाला काय बी खपत पण गाठीची खपत नाही. देवव्रत म्हणून जन्माला आलो, 8वा जन्म. हे श्रीकृष्णा, तक्रार आहे माझी तुझ्याकडे. चुकलं काय तेवढं फक्त सांग. कधी वाईट वागलोय तेवढं सांग. बापाची इच्छा झाली कोळ्याच्या मुलीबरोबर विवाह करायची. तो कोळी बापाला नाही म्हणला, नकार दिला. का? या वृद्धाबरोबर माझ्या मुलीचा विवाह. त्या क्षणाला मी स्वतःच्या कोळ्यापर्यंत गेलो आणि कोळ्यापर्यंत जाऊन बापासाठी मी त्याच्या पुढे हात पसरले आणि त्या क्षणाला मी सांगितलं, मी माझं तारुण्य बापाला देतो, पण तुमच्या मुलीचा विवाह माझ्या वडिलांशी लावून द्या. हे मी गेलो तेव्हा त्या कोळ्यानं मला पहिल्यांदा सांगितलं, अरे तू थोरला म्हणून तू गादीवर बसशील. पहिली शपथ घेतली, मरोस्तोर गादीवर बसणार नाही.
तू नाही बसला, लग्न करशील, तुझी मुलं गादीवर बसवशील, मरेपर्यंत ब्रह्मचारी राहील. तर त्याला काय, माझ्या मुलीचा विवाह करून दिल्यावर तू तिचा खून करशील, आयुष्यात स्त्रीवर शस्त्र चालवणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणून अर्जुनरावाचं साधलन शिखंडी पुढे उभा केला, तर घास नव्हता अर्जुनाचा. शपथ होती आयुष्यात स्त्रीवर कधी शस्त्र चालवणार नाही. ह्या 3 शपथा घेतल्या, ह्या भीषण प्रतिज्ञा, म्हणून त्याला आज बी भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. ह्या 3 शब्द घेतल्या देवा, आयुष्यभर प्रामाणिकपणे जगलो, कधी कोणाचं वाईट केलं नाही, तरी देवा 113 बाण का? उत्तर दिलं, पितामह ह्यो श्रीकृष्ण आहे. कर्म भोगल्याशिवाय सोडत नाही आणि चुकीच्या कर्माची कोणालाच कधी शिक्षा देत नाही. कर्म चांगलं आहे, फळ चांगलंच देणार. आणि कर्म मी तेच विचारतोय ना, मला हिशोबच पाहिजे आज. काय चुकलं तेवढं सांग. पाप सांगू, आयुष्यात एकही पाप केलं नाही, पण द्रौपदी जेव्हा भर सभेत आणली, भर सभेत तुमची मुलगी जेव्हा तुमच्या समोर आणली, तेव्हा ती द्रौपदीची साडी जेव्हा दुःशासन वडायला लागला, तिने पहिल्यांदा 5 पतींकडे बघितलं. त्या 5 जणांनी खाली मान घातली. ते नवरे होते, त्यांनी खाली मान घातली. ते पराजित होते, ते हरले होते. हरलेल्याला कसलं आलंय सामर्थ्य? गाच नव्हता त्यांचा समोर यायचा. आंध्या धृतराष्ट्राकडे बघितलं, आंध्रा होता तरी त्यांनी खाली बघितलं. आणि 3ऱ्या क्रमांकाला द्रौपदीनं तुमच्याकडे बघितलं होतं. पाप विचारता काय? 3ऱ्या नंबरला द्रौपदीनं तुमच्याकडे बघितलं होतं. पितामह लक्षात ठेवा, नुसतं पाप केलं म्हणजेच पाप नाही, समोर घडत असणारं पाप उघड्या डोळ्यानं बघितलं तरी सुद्धा पाप आहे. म्हणून 113 बाण नाही म्हणजे थांबा, गडबड करू नका, त्याचा हिशोब याद आहे. मग गेल्या जन्मात राजपुत्र होता, राजा होता, तारुण्य होतं, संपत्ती होती आणि सामर्थ्य होतं. डोंबरे पाहून कुठंच ही 3 वड एका जाग्यावर आलं की नदीला पुरच येतो. या कुठलं कुठलं तारुण्य, संपत्ती आणि सत्ता, हे 3 एका जागेवर आलं की बऱ्याच नदीला पूर आल्याला बघतो आपण. त्यातला एखादा बी वडा वासारला पूर्व सरत असतो. पण जवळ ही 3 वड वाटत तवर माणूस बुई धरून चालत नाही. ही 3 गोष्टी तुमच्याकडे होत्या. घोड्यावर बसून निघाला होता, रस्त्याच्या कडेला एक सरडा उभा होता आणि त्या सरड्यानं तुमच्याकडे बघून मान हलवली नाही. बरं काय दोष होता त्याचा? सरड्याचा एवढाच दोष आहे, सरडा रंग बदलतो. पण सांगा मला, माणूस तरी कुठं सरड्याला कमी राहिला? तेवढाच गुन्हा आहे ना त्याचा, रंग बदलतो. माणूस काय कमी राहिला? कवा बघायला गावलं नव्हतं, ती बघावं लागतंय सध्या नाही. आणि अजून पुढल्या 5 वर्षात काय बघावं लागतंय कोणा? माणूस का कमी पडला सरड्याला? सरड्याने मान हलवली नाही. बर नाही का हलवना? काही सरडे मान सुद्धा हलवत नाही. असतं एखाद्याला आकुडपणा असतो, एखाद्याला घमेंड असतो, आणि तुम्ही बघा, मी म्हणतोय म्हणून नाही, सरड काय काय एवढं फुगल्याला आपण चला म्हणलं तर बघलं नाही जाणार, पण मान हलवणार. आपण राम राम घातलं तरी ती तोंडाकडे बघणार नाही. आपण जय हरी म्हणा, बरं लागतच काय? मग माझं स्पष्ट मत आहे गड्या तुषार भाऊ, एखादा माणूस समोरून आला त्याच्याकडे मान फिरवून जाण्यापेक्षा नुसतं हसून जा, त्याचा बी दिवस चांगला जाईल आणि तुमचा बी दिवस चांगला. हीच आहे हो, नाही तर का हायच काय दुसरं? पण त्या सरड्याने मान हलवली नाही आणि तुम्हाला राग आला, हे सरडा माझ्याकडे बघून मला त्याने नमस्कार केला नाही म्हणून बाणाच्या टोकावर धरला. तसा तो निष्पाप होता, त्याचा काही गुन्हा नव्हता. तुम्ही बाणाच्या टोकावर तो सरडा धरला आणि बाण सोडून दिला. सोडलेला बाण काट्याच्या फांदरीवर जाऊन पडला आणि त्या सरड्याला 113 काट तुटली. हे काय आयुष्यभर ध्यानात ठेवायचं, निष्पापाला कधी त्रास द्यायचा नाही, गरीबाला कधी त्रास द्यायचा नाही. श्रीमंत माणसं त्यांच्या परीनं तुम्हाला विरोध करतात, गरीब माणसं विरोध करत नाही, ती थेट देवाकडे तक्रार करतात. आणि त्या सरड्यानं डोळ्याला पाण्यानं माझ्याकडे तक्रार केली, देवा
काही गुन्हा नसताना त्या पाप्याने मला काट्याच्या फंगरीवर टाकलं. माझ्या शरीरात 113 काट टोचावलं. देवा माझा शाप आहे, ज्याने मला 113 काट टोचावलं त्याला 113 वस्तू टोचव, म्हणून तुम्हाला 113 बाण लागले. एवढा अधिकारी असताना सुद्धा तुम्हाला इथं 51 दिवस माझी वाट बघत चित्तत पडावं लागलं. पितामह, ह्या श्रीकृष्णाचा नियम असा आहे, काही असू द्या, एक तर वाईट घडलं त्याला 2 गोष्टी जबाबदार. पहिली गोष्ट तुमचं कर्म आणि दुसरी गोष्ट तुमचं प्रारब्ध. ह्याच्यापेक्षा वेगळं कुठं जोडायचं नाही. किती चांगलं किती वाईट वागला, जे प्रारब्धाने लिहून ठेवलं तसंच होणार. आणि मरणाच्या बाबतीत विचार केला तर इथं देव शिल्लक राहिलं नाही. इथे नाही येरते पामर जीव किती, ज्याला ज्याला या जगातून एक ना एक दिवशी निघून जावं लागणार आहे. हे जगातलं अंतिम सत्य. तुम्ही कोणी अस, ज्या लोकांमध्ये तुम्ही जगता त्या लोकालाच मुळात मृत्यूलोक हे नाव दिलं जातं. ह्या मृत्यू लोकात जो जो जन्माला आला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवशी पण उगवलेला सूर्य ज्याप्रमाणे मावळून जातो, बहरलेलं फूल ज्याप्रमाणे सुकून जातं, उमललेली वेली ज्याप्रमाणे निष्प्रभ होऊन जातो, त्याप्रमाणे जन्माला आला एक ना एक दिवशी जावं लागतं. संत जरी म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, किंवा तुकोबराय जरी म्हणले तुका म्हणे काळ आता करू न शके बघ, तरी सुद्धा त्यांना सुद्धा एका टप्प्यावर जगाचा निरोप उपसाच्या पिंडा मग जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, तो काळ तुमच्या बरोबरच आहे. कधी ना कधी तो घालणार नक्की. जावं लागणार. बर, जाणीव झाली कोणाला? तुकोबरायांना. का जाणीव झाली? घडला समाजाने खूप त्रास दिला, प्रचंड त्रास दिला समाजाने तुकोबरायांना. आपली येता येता झाली. ज्ञानोबरायांना समाजाने खापर दिलं नाही. आणि आज ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला तर त्या काळची माणसं इंद्राणीच्या डोहात जाऊन आंघोळ करायची. स्पर्श झाला तर आंघोळ करायची. आज स्पर्श करण्यासाठी आंघोळी करून माग धावते. तुम्ही बघा नाही तर धडपड कशासाठी? कशासाठी धडपड आहे? माणसं मेल्याशिवाय कळत नाही, माणसं निघून गेल्याशिवाय त्यांची किंमत कळत नाही. अजून एक सांगा,
गेल्यावर किंमत कळून देऊ उपयोग नाही राव. आणि मिलिंद बुवा बाप नावाचं जातीचं हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. बाप कुणालाच जित्यापणी कळाला नाही, कुणालाच नाही अजिबात. कोणी किती गपडे हाणल्या नाही हो, बाप कळत नाही त्याचं कारण काय ते व्यक्त होत नाही कधीच नाही. आई रडून मोकळी होती, ती लेकरापाशी सांगती माझं तुझ्यावर जीव आहे, ती तोंडावरून हात फिरावती. बाप मारायला लागला तर आडवी उभा राहते, पदराची आडगी म्हणजे हात लावायचा नाही लेकरा. तेव्हापासून लेकराच्या ध्यानात येतं आपला बाप आपला दुश्मन आहे आणि आई माझी जीव. तेव्हापासून त्याच्या मनाला तसं वाटत जात, बापाचा जीव गेला तरी त्याच्या मनात तीच नाहीतर काय बोलू. बापाबद्दल गाणे म्हणू, बाप स्वाभिमानी बाळान बाप कणकर खाला, कुणाला म्हणून दाखवणार तुम्ही या समाजाला? मला कसं तरी होतं या गोष्ट बापाची सांगतो. असली गाणी म्हणू नाही रे, नाही. गाण्यातनं बाप कळत नसतोय, कीर्तनकाराच्या मुखातनं बी बाप कळत नसतोय. बाप कळून घेण्यासाठी कधीतरी बापच व्हावं लागतंय. विशाल भाऊ असं सांगून नाही कळत ते. लय जणांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, एकतर प्रत्येक वेळी त्याला दुसराच मान दिला प्रत्येकानेचा. शास्त्राने सुद्धा आधी मातृदेव भव आणि मग दुसऱ्याच नंबरला टाकला. तुकोबाऱ्यासारख्याने अभंग लिहावा, आपली हिता जो असे जागता, धन्य पिता माता तयाची. चुकलं काय? धन्य आईलाच पहिला मान दिला. का कुणाष्टो अजून बी त्या अंधारातच आहे. आणि आज बी कळालाय असं काही नाही, आज बी नाही कळलं. जा प्रत्येक घरातली अवस्था आहे. आज नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रागात देणारा पोर घरात बापाला तांब्या भरून देत नाही, ही अवस्था आहे. दिखावा अथवा तांड नसावच. पोरगा 20, 25, 30 वर्षाचा होतो आणि 25, 30 वर्षाचा झालेला पोरगा एकदा का थोडा सेटल झाला, स्थिर झाला, लग्न झालं, प्रपंचाला लागला की मग एक दिवशी त्याची आई त्याला म्हणते, मी म्हणून प्रपंच करून लावला, नाही तर तुझ्या बापाला उलीशी सुद्धा नाही म्हणा की तुम्ही आम्ही खेळी मिळे असं तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं. ह्याला बी कीर्तनच म्हणायचं. हे पाठ केल्यासारखं मी एकट्याने बोलायचं असं नसावं. बोला की बरं, मी काय लांबचं सांगतो, तुम्ही प्रत्येकाने ऐकल्याला सांगतो. मी आपण आईने सांगितलं त्याला उलीश, मी म्हणून परपंच केला त्याच्यावर. त्या दिवसापासून पोराच्या डोक्यात बसलं वाईट आहे. एक दिवशी पोरगा बापाच्या पुढे उभा राहिला आणि त्याने बापाला विचारलं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? नाही चुकलं, तुम्ही नाही म्हणणार, काय केलं तो आमच्यासाठी? जेव्हा ते शब्द बापाच्या बाप करी जोडीले पुराची गोडी, बाप करी जोडीले पुराची गोडी, बाप करी जोडीले पुराची गोडी, बाप करी जोडीले पुराची गोडी. आपुले कुर्बानी पाया गोडी, आपुले कुर्बानी पाया गोडी. काय केला विरा पोराने विचारलं त्याला, काय केलं तू आमच्यासाठी? ती तेवढंच शब्द त्याच्या मनात राहिलं. ते दिवसभर भोकत होत, काय केलं मी पोरांसाठी? त्याला दिवसभर विचार केला भाऊ, पण उत्तर गावलं नाही. ते दिवसभर विचार करत होता. शेवटी ते रुसलं आणि झोपलं.
रानातनं काम करून आल्यानंतर तो उपाशी झोपला. कोणीतरी त्याला हाक मारून विचारलं, जेवायच नव्हे? थोडस दरडूनच विचारलं, ते नाही म्हणाला. आणि मग अख्ख्या घरात त्याला कोणी भाकरीसाठी खा म्हणणार राहिलं नाही. पोरगी होती तवर यायची, उठवायची, चला बरं जेवायला. पाप रुसल्याला असला तर तो म्हणायचं मी नाही येणार. पोरीनं बापाच्या हाता घुस द्यायचं, म्हणायचं तुम्ही नाही जेवला मी नाही जेवला. नाईलाज व्हायचा त्याचा. आणि मग मग थोडी थोडी 10-10:30च्या सुमाराला हे पोरीला म्हणायचं उठ चल जीव. पोरगी गेल्यापासून कोण विचारत नाही त्याला घरात. बर त्याने बी ही जी माग राहिलेली पाती यायची ना, ह्यांच्यासाठी त्याने बी रक्ताची नाते तोडले. आईबाप मरून गेली, तो सख्या भावांबरोबर बांधला. कोणासाठी बांधला? ह्यांच्यासाठी तो वैरी झालाय त्यांचा. त्याचं कोणी राहिलं नाही या दुनियेत. आई मरून गेली, बाप मरून गेला, बहिणी बाळा दारात येत नाही. त्या भावंड आहेत पण त्यांच्या दारात जाईल याची विश्वास नाही. ते एकटा झालाय. कोणाच्या तरी आधाराची त्याला गरज आहे. त्याला विचारलं जेवायच नाही म्हणला, उपाशी झोपला. सगळी माणसं झोपली. डोळ्याच्या कोपऱ्यातनं आलेलं पाणी उशीवर पडलं. मला आज पोरांनी विचारलं तो माझ्यासाठी काय केलंय, काय सांगू त्याला. बरं कुठे लिहून बी ठेवलं नाही, अमक तमक केलं म्हणून. तसा तो रडत नव्हता. ह्याच्या आधी रडल्याला पोरगी नांदाय चालली होता. त्यांची एक मुलगी दुधेबावीत ना, दुधेबावीत दिली. तिचं काय नाव सगळ्यात धाकटी परेशान. लय लांबचं बोलायची सवयच नाही मला, इथं जाग्यावर बोलतो. वर्षाताईच्या लग्नात सगळी माणसं रडत होती. आई, मावशी, चुलती, मैत्रिणी सगळी रडत होती. म्हणून वर्षाताईने विचारलं सगळ्यांना जाऊ का. सगळी रडली. आईला विचारलं, आई तात्या दिसत नाहीत ग. आईने सांगितलं मंडपाच्या पाठीमाग उभा आहे. मंडपाच्या पाठीमागे गेली. तात्याच्या पुढे उभा राहील. जाऊ का मग. रडावित रडला नाही बाप. जा म्हणला, जा. गाडीत बसली आणि एकदम माघारी वळून बघली. कन्या सासऱ्याशी जाय. तिचं मन तिला सांगते. सगळी रडली पण तात्या नाहीच रडली. वर्षाताई सगळ्यात जास्त तात्या रडले. अडचण अशी आहे ते तुझ्या देखत नाही. आणि म्हणून बाप कुणाला कळाला नाही. बरं ते एकटा असल्यावर रडतो. ते सगळ्यात एकत्र रडत नाही. त्यांनी रडण्याचा कधी बाजार मांडला नाही. त्यांनी सगळ्यात एकत्र. बरं त्याला माहिती आहे मी रडलो तर तिकडे गेल्यावर माझ्या पोरीला करमायचं नाही. म्हणून तो असं डोळ्याला आलेलं पाणी दाबून धरतो आणि उलट तोच म्हणतो का बसा, रडू नका कोणी. त्याची एकदा कोणीतरी त्याची अवस्था इतरावी. तुझी काय अवस्था झाली. लय रडायचंय त्याला. पण तो आणि आप्पा रडला नाही म्हणून तो वाईट झाला सगळ्यांचा. त्याच्यामुळेच कळाला नाही माणूस. ताई तू गाडीत बसून निघून गेली ना, तेव्हा तुझा बाप रात्र पहिल्यांदा रडला पोरगी नांदायला जाताना. आणि दुसऱ्यांदा रडला पोरगा म्हणला तो माझ्यासाठी काय केलं. दिवसभर रात्रभर त्याने हिशोब केला, उत्तर सापडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरापुढं उभा राहिला आणि पोराला सांगत होता काय केलं विचारतो का. मी तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य वेचलं.
मी हाडाची काढ रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं. मी दिवाळीच्या सणाला जुनी कपडे घालायचो आणि अख्ख्या घरदाराला नवी कपडे घेऊन मी तुमच्याकडे बघून हसायचो. हे मी तुमच्यासाठी केलंय. त्यांनी लय सांगितलं आणि पोरांनी एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं, एवढं केलं म्हणजे तो काय आमच्यावर. आणि मग कोणाला बाप सांगणार आहे तुम्ही त्यांना? हे नको गड्या, थोडं ह्या वाक्यासाठी माफ करा. बाप मेल्यावर लाखो रुपयाच्या पंक्ती घालण्यापेक्षा जिवंत असताना आपल्या हाताने एखादा घास त्याला चारा, मेल्यावर त्याला मोक्षच मोक्ष. जित्यापणे त्याला एक घास चारा, त्याला 2 शब्द गोड बोला. नसली गरज तरी त्याच्या हातात 100 रुपये नोट ठेवत जा. तो 100ची नोट हातात घेईल आणि अख्ख्या गावाला सांगेल माझा पोरगा मला पैसे देतो म्हणून. द्या ना, द्या. बापाने पैसे मागावेत आणि पोराने म्हणावं कशाला पाहिजे. त्याच्या एवढा भिकारी दुसरा कोणी नाही. तो किती जागीरदार असतो, किती जागीरदार असतो. बापाने मागावत आणि पोरगेने विचारावं तुम्हाला कशाला पाहिजे. हा द्या. गरज नसली 8 दिवसात एकदा इच्छित नुसतं इचरा रे, नुसतं इचरा. त्याची लय अपेक्षा. पण त्यांनी कधी धन दौलत मागितली, त्यांनी कधी सोनं नाणं मागितलं, कधीच नाही मागितलं. नुसतं 8 दिवसांनी एकदा इचरा ना, दवाखान्यात जायचं का म्हणून. ते तेवढ्या एका वाक्यावर 5 वर्ष जास्त जगन. म्हणा ना त्याला कधीतरी समजून घ्या. आई बाप सांभाळायचे नसतात. काय बोलला बुवा? हो नीट ऐका. आई बाप सांभाळायचे नसतात, ते जपायचे असतात. जित्राब सांभाळायचे असतात, माणसं सांभाळायची नसतात, जपायचे असतात. जपा जपा. आहेत जवळ तोपर्यंत जपा. गेल्यावर किती नवस केलं तरी माणसं मिळत नाहीत. ते प्रमाण इथं आठवतं. मग बाप करी जोडी, लेकरांची होडी, आपली कुरवंडी वाळवणी. शेवटी त्रास दिला तुकोबरायांनी, तुकोबरायांना समाजाने. आणि तुकोबरायांनी जायचं ठरवलं, नाही थांबायचं. समाजाने त्रास दिला. 16 दिवस त्या भंडारा डोंगराच्या कपारीत जाऊन बसले. बोलवायला गेलेले बरोबर आले नाही. नाही येणार मी आता. तुम्ही संकाधिक संत म्हणाविता कृपावंत, एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. मी जाणार आता. कुठं जाणार? सासरला त्रास झाला की माहेरी जाऊ वाटत. आपल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संता हाती आला. या न्यायानं आता मी निघून जाणार. जगाच्या बापाला हाक मारली, देवा ये मला घेऊन जा. गरुडावर बैसून माझा खांद्यावर हात ठेवला. तुकाराम बुवा चला. म्हणले थांब. का? कशासाठी थांबलो? माझ्या बरोबर कोणी येतं का बघतो. आणि ऐका, कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य बोलायला चाललंय. शांत ऐका. माझ्या बरोबर कोणी येतं का बघतो म्हणून गेले. कोणाच्या दारात गेले. ज्यांनी बोराटीच्या काट्यानं मारलं होतं त्याला विचारलं होतं येता का वैकुंठाला. ज्यांनी अंगावर उकळणार पाणी ओतलं होतं त्याच्या बायकोने ओतलं होतं, त्या शिवबा कासाराला विचारलं येता का वैकुंठाला. गावाने गाढवावर बसून तोंडाला काळं फसून गावाने धिंड काढली होती. अख्ख्या गावाच्या दारात गेलते येता का वैकुंठ. आणि संपलं कीर्तन. एवढंच ऐका. वाईट वागणारा बरं सुद्धा ज्या दिवशी चांगलं वागाय आलं त्या दिवशी तुम्ही वारकरी. एवढंच जमलं पाहिजे आयुष्यात. दुसरं काही नाही मिळेल. काय नाही. एवढंच ध्यानात ठेवा. फक्त एवढंच ध्यानात ठेवा. माणूस म्हणून जगतोय आपण. दुसऱ्याला किलोभर तांदूळ जास्त मिळाला म्हणून पोटात दुखावं. तुम्ही बघा ना आज आपली जगण्याची रीत काय. आपल्याला आपल्या घरातला अंधार टोचत नाही, दुसऱ्याच्या घरातला उजेड जास्त टोचायला. लाईट गेल्यावर फोन कोणाला केला पाहिजे? कानदेशी वायरमॅनला फोन करावं ना. आपण तसं करत नाही. पळतून शेजारचे गेले का. हा मग त्याची गेल्यावर मग आपला किती जाळ होते त्याचं नाही काय. फक्त त्याचं वाटलं झालं. एका गावात वाघ आला, अख्खं गाव लपून बसलं आणि एक गडी चौकात बसला. त्याला म्हणले अरे चौकात वाघ खाय. बाकीचे सगळे दार लावून बसले. चल लवकर घरात, चल लवकर घरात. नाही म्हणला मी इथंच असणार. का? वाघाने यावं मला खावं. त्याच्या तोंडाला माणसाचं रगात लागल मग तरी तो भावकीला खाईल का नाही. कुठल्या पद्धतीने जगतोय आपण. मी मेलो तरी चालेल पण भावकीचं वाटवं करून मारणार एवढी दार नाही. मग कुणाला तुम्हाला ब्रह्म सांगू, माया सांगू, वेदांत सांगू,
रज्जुकार सर्पाकार सिद्धांत सांगू, भगवंत प्राप्तीची साधनं सांगू, तुम्हाला भक्ती सांगू, वैराग्य सांगू, ज्ञान सांगू. अरे त्यासाठी अगोदर माणूस व्हावं लागतं. आणि त्याच परीक्षेत फेल झालोय आपण. माझ्यासहित तुम्ही सगळे नापास झालोय आपण त्या परीक्षेत. आपल्याला नाती सांभाळता आले नाहीत, आपल्याला आपली माणसं सांभाळता आली नाहीत, आपल्याला आपुलकीनं जगता आलं नाही. आपल्याला बरं, ज्या दिवशी देवाने जन्माला घातलं होतं, स्पष्ट सांगा, कुणी बी सांगा, त्या दिवशी तुम्हाला किती वैर होतं? कधीतरी विचार केला पाहिजे. आपण ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी आपल्याला वैरी किती होत? एखादा तरी आपण योग सुद्धा त्या श्रीकृष्णापेक्षा नशीबवान होतो आपण. श्रीकृष्ण जन्माला यायच्या आधी त्याचा वैरी तयार होता. पण आपण जन्माला आलो तेव्हा कोणी वैरी नव्हता. अख्खी दुनिया पेढ खात होती, अख्खी दुनिया आपल्याकडे बघून हसत होती. देवाने आपल्याला चैतन्य म्हणून जन्माला घातलं, देवाने आपल्याला भगवंत म्हणून जन्माला घातलं, देवाने आपल्याला आनंद म्हणून जन्माला घातलं. कधीतरी विचार करा की 40-50 वर्षात असं काय आपण केलं? रक्ताचे नाते आपल्यावर उठल्या. कधीच नाही हिशोब होय, सोडून दिलं हे सगळं. आणि मग सांगू का गड्या, जर हेच सगळं कळत नसलं तर मग वर्ष श्राद्धाची कीर्तन काही उपयोगाची नाही. ती त्याने काही साधायचं नाही, नुसतं बुवांची घर भरणार. ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीच साधणार नाही. वर्ष श्राद्धाची कीर्तन म्हणजे तुमची 12 वाजूस तर कीर्तनकाराने केलेली करमणूक नाही. आलेल्या पाहुण्याला काहीतरी म्हणून नाही, ह्या पाठीमाग काहीतरी कारण आहेत. समाज कुठंतरी परावर्तित व्हावा, समाजामध्ये कुठंतरी परिवर्तन व्हावं. गेलेले जीव गेले त्यांच्याकडे बघून तरी आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अशी सोन्यासारखी माणसं आपल्या जवळ निघून गेली म्हणून तरी आपण चांगलं वागावं. 4000 कोटीचा मालक मेला जळगावचा, त्याला जाळाई जागा गावली नाही. आपला हिशोब करा. 4-2 लाख बँकेत असत्याला आणि 1-2 एकर कारखान्याला गेला असेल. एवढं सोडून हायच काय? मग तो म्हणतो काय? तो म्हणतो पाहुण्याला वेळेच्या दारात जाऊ नको. तो म्हणतो काय? बहिणी बाळावर बोलू नको नको. माझं स्पष्ट मत आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. माणसं आपल्या डोळ्या देखत निघून गेले, त्यांच्याकडे बघून तरी जगण्याचा प्रयत्न करा. कधीतरी जिवंत अंतकरणाने या समाजाकडे बघण्याचा प्रयत्न करा. रे प्रचंड भीषण अवस्था आहे, प्रचंड भीषण अवस्था आहे. मामा तुमच्यापर्यंत बातमी आली असेल नसेल, त्या पुण्यात परवा दिवशी एका पोरीनं स्वतःच्या आईचा खून केला. तिचे लहान लहान तुकडे केले, ते प्लॅस्टिकच्या कागदात भरून ते तुकडे घरात ठेवले होते. आता कुणाला सांगू मी भक्ती? कोणा पुढे वैराग्य मांडू? जिथं आईचा खून करण्यापर्यंत आमची मजल गेली, जिथं आई बापाला मारणारी पिढी तयार झाली, ती त्यांच्या पुढं नका. आधी माणूस म्हणून जगा, आपल्या माणसांची कदर करा. सगळ्यांच्या दारात गेले तुकोबा आहे, चला कुठं वैकुंठाला. कुणी आलं नाही, कुणी आलं नाही. मग तसंच राहत आहे. चांगल्याच्या मागे कुणी चालना झालं, वाईटाला काळा बांधावं लागतं. नाहीतर त्या दिवशी कांबळेश्वरला अख्खा फलटण तालुका काय कशाला तुमच्या तुम्ही मी लई सगळं सांगत नाही काय. मी तरी सगळं कीर्तनात सांगायची गरज आहे. तुम्हीच बघा आता काय झालं काय नाही. हा तिथं आहे तिथं नाहीत आली, लोक निघाले गरुडावर विराजमान. बायकोला एकदा विचारलं येते का? नाही येणार. का? तुम्ही गेल्यावर लेकरांकडे कोण बघे? तेव्हापासून प्रथा पडली. तुकोबाराय निघून जातात आणि जिजा लेकरांसाठी थांबते. अजून एक सांगू का? जिजा थांबती म्हणूनच लेकर सुखात आहेत. आता मगाशी मी एक वाक्य बोललो, बापाला दुसरा नंबर का? त्याचं उत्तर बी कीर्तनातच देऊन जातो. ऐकून जा, ऐकून जा. बाप मेला तर आई बापाची जागा घेऊ शकते, पण आई मेली तर बापाला आईची जागा घेता येत नाही. एवढीच फक्त बापाची, एवढी एकच गोष्ट, एवढीच एक कारण. नाहीतर मग तो बी आईच्याच पंक्तीत बसला असता. ती जिजा नाही आली, थांबते म्हणली पोरांसाठी. त्या जगाच्या बापाबरोबर तुकोबाराय बसले. डाव्या बाजूला जगाचा बाप आहे, उजव्या बाजूला तुकोबाराय बसले. समस्त देहवासियांकडे बघितलं, अंतकरणात आनंद आहे. भाऊ संत आहेत, निघाले.
जगाचा निरोप घेऊन निघाले. सगळ्या जगाकडे बघितलं, शेवटच्या क्षणाला लेकरांकडे बघितलं, त्या जी म्हणून लोक आलते त्यांच्याकडे बघितलं. तुकोबरायच्या अंतकरणाची भावना आहे, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, जगाचा बाप माझ्या शेजारी असावा, याच्यापेक्षा वेगळा शेवट तो काय गोड असावा. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. मरण माझे मरुनी गेले, माझे केले अमर, खाव पुसले पुढ पुसले, ओस ओसले देह भाव. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय, आपले मरण पाहिले म्या डोळा. किंवा मग न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे. किंवा मग थेट पिंड पदावरी दिला आपले तरी. माझे झाले गया वर्जन, पितले पितरांचे ऋण. त्या समस्त देहवासियांकडे बघितलं, आनंद वाटला, हसले. आणि एक नजर डाव्या बाजूला उभा असणाऱ्या पत्नीकडे गेली, जिजाकडे गेली, तिच्या पदराआड उभा असणाऱ्या महात्माकडे गेली, आणि डोळ्याला खळकण पाण्याला. शोभवा लबाड बोलतो काय, द्वितोंडी कसा बोलतो. एकदा म्हणला हसले, एकदा म्हणतो रडते. असं कसं? दोन भूमिकेत होते. संत म्हणून हसले आणि बाप रडले. जी तुकोबरायांची त्या शेवटच्या 2 मिनिटाची अवस्था, बहुतेक तीच अवस्था गेल्या वर्षी तात्यांची झाली. म्हणून लय आठवायचं नाही, फक्त शेवट देह ठेवायच्या वेळेस शेवटचे 2 मिनिट तेवढंच आठव. त्याला अनुतापाचं दुःख सांगितलंय. काय आठवलं? किती जमीन आठवलं? बँकेत किती पैसे आठवलं? आमच्या घरात कुठली पद आठवल्या नाही राव. माझ्याकडे पण 3च आठवलं. काय आठवलं? शेवटचे 2 मिनिट भावंडे आठवले असतील. आदरणीय आबासाहेब, आदरणीय वामन मामा, आदरणीय बाळासाहेब आठवले असतील. भावांनो, जातो. माझ्याकडून काही चुकलं असेल माफ करा. हो, पण माझ्या दत्ताला तुम्हालाच सांभाळावं लागलं. तुमच्या विश्वासावर सोडून चाललोय. त्याला कधी वाटलं नाही पाहिजे आपल्याला बाप नाही म्हणून. तुम्हाला बाप जातो. हे शेवटच्या क्षणाला 3 पुरी आठवल्या. प्रेमलताई आठवले असेल, स्वातीताई आठवले असेल, उषाताई आठवले असेल. पोरींनो, येत जा बरं. वाटल बाप नाही म्हणून, पण तुमच्याशिवाय माझ्या दत्त कुणी नाही. या त्याच्यासोबत उभा राहा, ही काळजी घ्या. हो, तुमच्या आईला तेवढा निरोप द्या. गेलं म्हणावं लागते. लय कष्टाने दिवस काढले तिने, खांद्याला खांदा लावून जगली. माझ्या गरिबीनं तिला काही लय मिळालं नाही. तिने कधी तक्रार केली नाही, कधी काही मागितलं नाही. लेकरांनो, एका विचारानं राहा, एकुप्यानं राहा, जीव लावून राहा. मी जातो.
कृपा सुद्यावी सकळा संगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो महाराज. हे सगळं मान्य लेकरांनी बाप म्हणून बघायचं झालं, बघायचं कोणाकडे याचं उत्तर जगाच्या पाठीवर फक्त तोच देऊ शकतो, त्याचं नाव वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रंग बोलावितो. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित 2 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 15 मिनिटं जास्त आहे. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त सोनवलकर परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली. मनापासून समस्त परिवाराचं आभार मानतो. सर्वांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो. सर्वांच्या ऋणात राहत असतानाच तुषार बुवा या मातीचे या भूमीचे माझ्यावरती अनंत उपकार आहे. इथंच मामाकडंच राहून मी लहानाचा मोठा झालो. इथूनच शाळा शिकलो आणि इथून शाळा शिकल्यामुळंच मास्तर झालो. नाहीतर आप्पा आपल्याकडे मिळ लागत. खोटं बोलायची काय गरज आहे का देऊ पाहिजे. इथं फलटाणात आल्यापासून जमलं. आम्हाला वाटतं एकदा तुम्ही मला गाडीत बसवून आणलं. सायकल दिली ती एक सायकल जायचं वरच्या कडेला माझ्या ह्या भूमीचे ह्या मातीचे माझ्यावर अनंत उपकार आहे. माझ्याकडून हे उपकार कधीच भेटू शकत एवढे. आज तुमच्या समोर मी उभा आहे. ह्याला जबाबदार काय असेल तर ही माती, ही भूमी, ह्या भूमीनं माझ्यावरती केलेले उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवत. या भूमीला पहिल्यांदा स्पष्टपणे नतमस्तक होऊन दंडवत घालतो. त्याच वेळी ज्यांच्यामुळं हे आयुष्य मला आज जगायला मिळते ते माझ्या मामा समोर बसले. मामा अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना आपण तुमच्यासहित तुम्ही सगळे पाहुणे सगळ्यांचाच ऋणी होतो. सगळ्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय तुषार महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय शास्त्रीजी अतिशय मनापासून आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. मिलिंद महाराज अतिशय मनापासून आपल्या चरणावर नतमस्तक होतो. बाकी तुमच्या वाट्याला आलं, तुम्ही ते गोड गायलं, तुमच्या चरणावरती अतिशय मनापासून नतमस्तक होतो. ज्यांनी मृदंगाची गोड साथ केली, सेवा केली, विशाल बुवा तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक. ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून मोठा झालो, त्यांच्या खांद्यावर माझ्या कीर्तनात विना असावा ह्याच्यापेक्षा मोठा अजून काय. भाऊ अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना तुम्हा तिघांच्याही चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आणि एक गोष्ट, एक नाव आवर्जून पाठीमागं ठेवलं. हरमिमले महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि ज्या व्यक्तिमत्वानं या भागातला संप्रदाय जिवंत ठेवला, वाढवला, रुजवला, पिकवला, उलट ह्या व्यक्तींनी हा परमार्थ जिवंत ठेवला. खऱ्या अर्थानं त्यांनी कष्ट केलं. चालत जाऊन कीर्तन केली, चालत जाऊन गावोगावला सप्ताह उभा केले. म्हणून आपल्यासारख्याला हे आयतं खायला मिळतं. महाराज अतिशय मनापासून तुमचा अधिकार तुम्हाला देऊ. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. संप्रदायाच्या भगवंताच्या आशीर्वादानं तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांच्याकडून या संबंध कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जातंय ओम साई क्रिएशन तथा आमचे परममित्र सन्माननीय संतोषजी गोरे अतिशय मनापासून आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. सिस्टमले दादा तुमचं मनापासून आभार मानतो. आणि मामा अडचण अशी झाली, हे मला वाटतं 3-4 जण आलते तारीख घ्यायला. बोलतो तटावं लागतं, 2 शब्द बोलावं लागतात. त्याचं कारण एवढंच आहे, मी काय त्याचं भांडवल करत नाही. फक्त मला हे सांगायचं मी 70 पोरं सांभाळतो. मी येताना तुम्हाला हे सांगितलं. त्यातली 6 पोरं अशी आहेत
आय नाही, बाप नाही, कोणी येत नाही, जात नाही. अशा लेकरांचा सांभाळ करत असताना आजपर्यंत कीर्तनात कधी चिठ्ठी पावती घेऊन आलो नाही. माझ्या पोरांना ध्यान, माझ्या पावत्या फडा कवाच नाही. आणि मामा तुमच्या समोर सांगतो, मरोस्तोर तसलं कधी करणार नाही. कवाच नाही, कवाच नाही. एक आहे आपण हितनच न्यायचं त्या लेकरांना सांभाळायचं. त्यामुळे कधीतरी तटलो असेल, कधीतरी थांबलो असेल, माफ करा, पण मला त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून फक्त मला तेवढं करावं लागतं. त्या लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यात बी अडचण अशी आली मामा, ही तारीख घेतली आणि ह्याच्यावर पुन्हा चेन्नईच्या 2 दिवसाची तारखा आल्या आणि मी 20-21 चेन्नई. तसं तुषार भाऊ थोडीशी ती रेकॉर्डिंग पण करा. आनंदात राहिला समजून जा, तात्यांना पांडुरंग पावला. अंग काळे विठो